सध्या मार्केटला लिंबू मुबलक प्रमाणात मिळतो, शिवाय स्वस्तही असतो आणि लिंबाच्या वस्तू याच सीझनमध्ये करून ठेवतात. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट लिंबाचे लोणचे. अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होते. तर मी इथे 1 किलो पिवळसर मोठे लिंबू घेतले. तुम्ही बघू शकता लिंब अगदी छान आहेत, एकही डाग नाही आहे. पातळ सालीची लिंब मी आणली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि कोरड्या कापडाने पुसून घेतली आहेत. तर आता आपल्याला हे लिंबू कट करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण लिंबू कट करून घेऊया. हे मोठं लिंबू आहे, त्यामुळे मी याचे 8 भाग करणार आहे. काही लिंबांचे मी 4 भाग करणार आहे. तर लहान मोठे लिंब तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. अशा पद्धतीने अगदी तेलाचा वापर न करता आपल्याला हे लिंबू लोणचे बनवायचे. मी दरवर्षी याच पद्धतीने बनवत असते. अगदी वर्षभर जसंच्या तसं राहतं आणि तुम्ही अगदी उपवासालाही खाऊ शकता. तर इथे माझे सगळे लिंबू कट करून झालेत. त्या एका पातेल्यात ओतून घेतलेत आणि त्यात मी 2 चमचे मीठ घातले. तर हे छान मिक्स करून ठेवायचे. 10 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे. इथं 10 मिनिटं झालेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ लावल्यानंतर याला छान पाणी सुटतं. आता गॅसची फ्लेम ऑन करायची आहे. त्यावर मी पातेले ठेवून दिले आणि 5 मिनिटं आपल्याला फुल फ्लेमवर हे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बेसिक मसाले असतात ह्यात. फक्त मिरची पावडर आणि जिरं जर तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला, नाही तर स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा जाडसर कुटलेलं जिरं मी यात घातलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यात घालते 1 किलो साखर. 1 किलो लिंबाला 1 किलो साखर. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवर मी ही साखर विरघळू देणार आहे. आणि साखर विरघळली की नंतर आपल्याला याला फुल फ्लेमवर 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने साखर मेल्ट झाली. फुल फ्लेमवर आपल्याला हे 3 ते 4 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. खूप वेळ ठेवायचं नाही, नाहीतर पाक अगदी घट्ट होतो आणि फोडीसुद्धा कडक होतात. अशा पद्धतीने आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मी इथं 3 ते 4 उकळ्या काढून झाल्यानंतर हा गॅस बंद करणार आहे. हे जरी आपल्याला पातळ दिसत असलं तरी थंड झाल्यावर हे दाटसर होतं. तर हे छान मिक्स करत आपण 3-4 उकळ्या घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम ऑफ करूया. तर तुम्ही इथं बघू शकता गॅस बंद केला आहे आणि हे असं पातळसर दिसतंय. थंड झाल्यावर हे दाटसर होईल आणि 10 ते 12 तासानंतर हे बरणीत भरण्यायोग्य होईल. तर अगदी झटपट चटकदार लिंबू लोणचं अशा पद्धतीने तयार करू शकता, जे उपवासाला तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता. तर दुसऱ्या दिवशी मी 10 ते 12 तासानंतर हे लोणचं बरणीत भरून घेते. काचेची बरणीचा वापर मी इथं केला आहे. तर अशा पद्धतीने झटपट लिंबू लोणचं तयार झालं आहे. तर या सीझनला तुम्हीसुद्धा बनवून बघा, सगळ्यांना आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.